2025 पर्यंत एवढं मोठं वादळ करा, एवढं मोठं वादळ करा, कुठल्याही खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. कारण ही माती बुद्धांची आहे, ही माती भगवान महावीरांची आहे, ही माती बसवेश्वरांची आहे, ही माती स्वामी विवेकानंदांची आहे. परक्याच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा देणाऱ्या माझ्या छत्रपतींची ही माती आहे. आणि स्वराज्यासाठी धर्मासाठी जिवंत तुकडे करून घेणाऱ्या संभाजी राजांची ही माती आहे. स्वतःचं पोरग गेलं तरी असे गेले कोट्यान कोटी रडू कायम एकासाठी म्हणणाऱ्या माझ्या गाडगे बाबांची माती आहे. आणि ही माती आमच्या महाराजांची, स्वामी महाराजांची ही माती आहे. आणि हे विचार आहेत आणि हीच ती पावन भूमी आहे. आणि इथं मी तुम्हाला सांगतोय पोरीनो, जीव गेला तरी नंतर पोरा बापाची ना आईची मान खाली जाईल असं कुठलंच कृत्य तू करायचं नाहीस बघ, कधीच करायचं नाही. आणि म्हणून तुला सांगतो बघ, व्याख्यान संपवत असताना शेवटच तुला सांगतो बघ, आज जरा माझ्या नजरेतून एक बाप तुला दाखव.